विरोधकांकडनं बहिष्कार घालण्यात आलाय। आज शपथ त्यांच्याकडनं घेण्यात आलेली नाही, उद्याला आम्ही शपथ घेऊ असं ते म्हणतात। कशा प्रकारे बघताय? त्यांना सद्बुद्धी देव। आज हनुमानजीचा दिवस होता आणि हनुमानजी हे सेवेसाठी प्रसिद्ध आहे। उद्या सुट्टीचा दिवस आहे, तर हे तर नेहमीच कामकाजातून सुट्टी घे म्हणून उद्या शपथ घेत आहे का? आज तर प्रभू हनुमानजीचा सेवेचा दिवस होता, शपथ घ्यायला चुकीचा निर्णय। पण दुसरीकडे पाहायचं तर महाविकास आघाडीमधलेच काही नेत्यांनी देखील आज शपथ घेतलेली आहे, ज्यामध्ये समाजवादी पार्टीचे काही नेते आहेत, रईस शेख असेल, यांनी पण शपथ घेतली आहे। कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसतोय महाविकास आघाडीमध्ये। त्यांनी योग्य निर्णय घेतला का? खरं तर आता महाविकास आघाडीचं नेतृत्व या नेत्यांना दिलं पाहिजे, कारण ते नेते पूर्णपणे नापास झाले। ईव्हीएम वर देखील मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून टीका करण्यात येते आहे। कुठेतरी मरकटवाडी संदर्भात देखील राहुल गांधी असेल किंवा मग जे काही शरद पवार असेल, हे काही नेते आहेत ते तिथं जाण्याची शक्यता देखील आहे। कसं बघताय या सगळ्याकडे? ईव्हीएम वर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात येतात। नाचता येईना अंगण वाकडं, धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे। मग तुम्ही सांगा, ईव्हीएम मशीनचा जन्म कोणी दिला? 1988 मध्ये तुम्ही कायदा बदलला। 2010 मध्ये तुम्ही समिती नियुक्त केली ईव्हीएमच्या पारदर्शकतेबद्दल। तुम्ही लंबचौडं भाषण दिलं, जे ईव्हीएमच्या सख्या भावांनी दिलं नसतं, त्यापेक्षा मोठं भाषण दिलं। तुम्ही सांगितलं हे प्रतिगामी विचार आहे, ईव्हीएमला विरोध म्हणजे विज्ञान युगाच्या ऐवजी 16व्या शतकातला विचार आहे। बॅलेट पेपरवर जेव्हा मतदान घेतो पर्यावरणाचा ऱ्हास होतो, खर्च जास्त येतो। या बॅलेट पेपरमध्ये बूथ कॅप्चरिंग होतं, शिक्के मारताना पहिलं पान एखाद्या उमेदवाराचं दिलं जातं आणि बाकी पान दुसऱ्या उमेदवाराचे दिल्या जातात। पारदर्शकता नाही। 2011 मध्ये सुप्रीम कोर्ट व आमच्या निवडणूक आयोगाला माननीय मनमोहन सिंगांनी सांगितलं चुनौती दो, तेव्हा चुनौती चाय रेंज आव्हान दिलं, है कोई माई का गाव जो ईव्हीएम हॅक करके बता दो। मग काय झालं आता एकदम? अहो तुम्ही सुधरा, अन्यथा तुम्हाला पराभव हा तुमच्या। आणि तुम्ही कर्नाटकमध्ये जिंकता, मग कसे जिंकता? आता झारखंडमध्ये जिंकले, कसे जिंकले? मग पहिल्यांदा देशामध्ये जिथं जिथं तुमचं सरकार आहे सर्व राजीनामे द्या, तर मग दबाव तयार होईल आणि मग येईल ना। शेवटचा प्रश्न, अजितदादांच्या संदर्भात एक निर्णय जो आहे तो न्यायालयाने दिलेला आहे। विरोधकांकडनं प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, कुठेतरी टीका करताना पाहायला मिळत आहे, जी टाच त्यांच्या संपत्तींवर आणली होती, मालमत्तांवर आणली होती। त्याचं मला आश्चर्य वाटतं, माननीय उद्धवसाहेब असताना मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा क्लीन चिट एका केसमध्ये दिली होती। निवडणूक आयोग स्वतंत्र काम करतं, इन्कम टॅक्स अलग काम करतं, कोर्ट अलग करतं, महामहिम राज्यपाल अलग करतात। आता यामध्ये त्यांना योगायोगाने आता क्लीन चिट आली, याच्यावरून विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोप करावे। तर हिंमत असेल तर कोर्टात जाऊन दाखवा ना। हिंमत आहे तुमच्यात? नाही आहे। हे होते सुधीर भाऊ, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच कुठेतरी विरोधकांकडनं हा रडीचा डाव खेळला जातोय। कॅमेरामॅन प्रशांत मानेचा, अभिषेक मुंढाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।